नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील लोखंडे वस्ती आणि परिसरातील नागरिक अद्याप पाण्यापासून वंचित आहेत। चिलेखनवाडी येथील मुक्ताई मंदिर ते लोखंडे वस्ती गावातून पाईपलाईनद्वारे पाणी देण्यात यावे अशी नागरिकांनी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले। मी या ठिकाणी पंचायत समितीला एरझऱ्या मारतोय आणि 14 वित्त आयोगांतर्गत मौजे चिलेखनवाडी येथे तुमच्या पाईपलाईनचं सध्या काम चालू आहे आणि ते पूर्णत्वावर पण आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पंचायत समितीला आम्ही 10 महिन्यापूर्वी म्हणजे 14 वित्त आयोगाचा निधी येण्याच्या अगोदर एक अर्ज दिला होता की आम्हाला मुक्ताई मंदिर ते लोखंडे वस्ती इथपर्यंत पाईपलाईनची नितांत गरज आहे आणि त्याला अनुसरून पंचायत समितीची माझ्याकडे पोहोच आहे। तर नंतर राजकीय हेवेदाव्यामधून काय झालं कोणास ठाऊक, परंतु माझी जी पाईपलाईन आहे ती ठरावामध्ये टाळली गेली। याच पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना पंचायत समितीला आत्मदहनाचे निवेदन दिले होते, मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत पंचायत समिती कार्यालयात उशिराने आले। पंचायत समितीला निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याने पंचायत समिती आवारात लक्ष्मण लोखंडे आणि गोरक्षनाथ लोखंडे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार आणि साठे यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळलाय। गटविकास अधिकाऱ्यांनी 2 दिवसात पिण्याच्या पाण्याची सोय करू असे आश्वासन दिले। पूर्वी जी एक पाईपलाईन 14 वित्त आयोगातून झालेली आहे त्याचा जो शिल्लक निधी आता राहिलेला आहे त्यातून जी लोखंडे वस्तीचा पाईपलाईन आहे ती करण्याची परवानगी सर ते निधी नाही म्हणताय। या ठिकाणी नेमकं कुठली अशी अडचण येते का पाईपलाईन होण्यास काही वेळ लागतोय? पहिला चर खांदलेला आहे, अनुदानाअभावी ते आहे शिल्लक आहे। जर कुठलंही अनुदान जर मिळालं नाही तर ते चर खांदल्या जात नाही, हे तर सर्वसामान्य जनतेला माहिती आहे। मग हा चर का बरं खांदण्यात आलता? नाही ते आम्ही पाईपलाईन ग्रामपंचायत स्तरावर तो विषय आहे की कुठली पाईपलाईन करायच्यात, कुठल्या ठेवायच्यात, किती अनुदान आहे आपल्याकडे, त्यांनी ग्रामपंचायतीने ठरवलं असेल की पहिली ही वस्ती झाल्यानंतर लोखंडी वस्तीला पाईपलाईन करू म्हणून त्यांनी तो सर ठोकला असेल, त्याप्रमाणे तो अंदाजपत्र केलेला आहे त्यांनी। नेवासा तालुक्यात एवढा भयानक दुष्काळ आता सध्या निर्माण झालेला आहे, मग या जनतेला पाणी यावर्षी मिळणार का नाही मिळणार? पाणी मिळेल, पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही, त्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत। यावेळी ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। C24 ताससाठी शंकर नाबदे, नेवासा।